नमस्कार मंडळी. आज आपल्या शरूज किचनमध्ये आम्ही बनवलाय पवित्र आणि पारंपरिक असा कडाप्रसाद. अन्न हे पूर्णब्रह्म आणि प्रेमाने बनवलेल्या प्रत्येक घास म्हणजे प्रसाद. गुरुद्वारामध्ये मिळणाऱ्या त्या दिव्य चवीसारखा सॉफ्ट, रिच आणि प्युअर असा कडाप्रसाद आता आम्ही बनवलाय आणि तोही तुम्ही तुमच्या घरी सहज बनवू शकता. कडाप्रसादसाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी तूप, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर. कडाप्रसाद बनवताना एक महत्वाची टिप लक्षात ठेवा. ज्या वाट्या तुम्ही घेतल्यात ना त्या सगळ्या सेम साईजच्या पाहिजे. कढई आपली तापलेली आहे. आपण तूप टाकून घेऊया. तूप आपलं तापलेलं आहे. आता आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया 1 वाटी. आता आपल्याला हे गव्हाचं पीठ तोपर्यंत भाजून घ्यायचंय जोपर्यंत बदामी कलर येत नाही. गॅस चालू ठेवून तुम्ही कंटिन्यू हलवत राहा त्याला. बिलकुल लागू देऊ नका खाली. आता हळूहळू त्याचा रंग बदलत चाललाय आणि एक खमंग सुवास यायला सुरू होतो. हे बघा, असा कलर आला की तुम्ही लगेच ह्याच्यात पाणी टाकून घ्या. थंड पाणी वापरायचं आपल्याला आणि सावकाश टाका. आता कंटिन्यू हे मिश्रण हलवून घ्या. थोडंसं दाट कन्सिस्टन्सी यायला सुरू होईल. आता या मोमेंटला आपण 1 वाटी साखर टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आपल्याला साखर विरघळेपर्यंत एकजीव करून घ्यायचंय. एकदा का साखर विरघळली की मग कडाप्रसाद तयार. आपला कडाप्रसाद रेडी झालाय. अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. एकच टिप आहे की तुम्ही जेव्हा पीठ ह्याच्यामध्ये तुपामध्ये भाजता तेव्हा जास्त भाजू नका. जर तुम्ही बदामी कलरच्या वर रेंज नेली तर तुमचा कडाप्रसाद काळपट दिसू शकतो. तर ह्याची काळजी घ्या.